हे गाईज, हे बघा किती जण आहेत. आपण कशाला चाललो? साप पकडायला. साप नाही, अजगर. आम्ही चाललो अजगर पकडायला. मला सकाळी मेसेज केलेला मित्रांनी माझ्या गोविरल्याच्या, पण मी होतो पनवेलला ना, मी पनवेलला होतो. तर त्यांनी मला फोन केला की गुतलेला आहे, तू ये. आणि आपण कामाला होता बा. ही गाडी आहे ना, गोविरल्याचा सुजित आहे, त्याची गाडी आहे. आता आम्ही चाललो त्याच्या फार्म हाऊसला अजगर पकडायला. तुम्हाला दाखवतो कसा येतो. पाण्यात जाळात गुतलेला आहे, तिथं गेल्यावर तर समजेल मोठा आहे का बारका आहे. तर मला तरी बघून वाटते मीडियम साईज आहे. आता बघू तिथं गेल्यावर समजेल काय आहे. तर मी आता तेजस घरातला दाखवलाय फोटो, तर तो बोलतोय की मला वाटत नव्हतं मीडियम साईज आहे, तो बोलतोय मोठा साईज असेल. काय वाटते तुला? मला वाटते जास्तच मोठा असेल तो, कारण की त्याचा तोंड आहे ना, तो जाम मोठा आहे. तोंड जाम मोठा आहे बोलतोय तो, म्हणजे माणसाला सहज खाऊ शकतोय. सहज माणसाला खाऊ शकते असं तो बोलतोय. तो आता कुठले डोंगरात आणलाय आणि मला समज नाही. आईच्या डोंगरात आणलं काय समज नाही. अरे जाते त्याची गाडी तिथं. सुजितदा चालायला लागल इथंच आहे. बघू आता कुठं आहे तो. फार्म हाऊस कुठं आहे तुझा? लय आम्ही एकदम जंगलात आलेलो आहेत. हे बघा, ही बघा किती पब्लिक आणलेली आहे आपल्यासोबत अजगर पकडायला. एकट्याला मला नाही उचलला तर. बघा पाण्यात आता बाहेर काढलेला आहे. तेवढा बरा झाला नाही तर भिजलो असतो. जास्त का मोठा नाही, मीडियम आहे. मीडियम आहे. ह्या काय की पुरा ठीक आहे. आता कापाला ही ब्लेड आणला काय जिद्दा नाही राहू दे ना, त्याला वसपटीत न्यावं लागेल. चावाचा पटकन तो इथं गुतलेला आहे. पण आम्ही सर्पमित्र जरा आमची मेमरी कमी आहे. आता ब्लेडच हाणायचा विसरलो. आता बघतून आतमध्ये ब्लेड आहे काय फार्म हाऊसमध्ये. आम्हाला नशीब सुरी आणि कैची भेटलेली आहे. सुरीला धाडतं नाही पण कैची मला चांगली दिसते. आता आपण काढायला जाऊ त्याला. धर पहिले काय याची बराच वेळ झाला नाही. बराच वेळ झाला दमला म्हणून मी तुला कंटिन्यू फोन करत होतो. डॉक्टर कसला वेळ लावला. असं दाखव गुत्तेला लागलाय का काय? चालत लागलं असेल त्याच्या. इकडं नाही लागत नाही. आता जोर आला त्याला. इथं बघ दिसते का फ्लॅश मध्ये लागलेला कट झालेला का दिसते का? नाही लागलं. ती जवळ आली ते एवढा उशीर गेला ना तो. बघ हा बघा आता जालातून काढलाय मी अजगराला. बघा किती लांब आहे पण जाडी नाही, मीडियम साईज आहे. हे बघा आता माझा हात दाखवतो. हे बघा एवढी साईज आहे, एवढी साईज ही साईज आहे. हे बघा दमलाय. बघा आम्ही सगळा हत्या बित्तर सोबत आणला पण अजगराला टाकायला पिशवीत नाही आणली. आता काय करायला लागेल, ह्या अजगर असाच घेऊन मला हातात पकडून दादा गाडी चालवेल आणि हे सगळं माझ्यासोबत पाठी बसतील. हा चल गाडी तर फिरव. अजगर पकडायला आलो. उभा कर तुझ्या आहे तिला नाही मोठा आहे. इथं आर्यन आलोय. आता येत आहे चालू कर. फ्लॅश नाही हिट झाला सर मोबाईल. चालू झाली. चला ते फ्लॅश मार. चला गाडी पार्सल घेऊन. त्याला स्टेअरिंग वर ठेव. काय झालं आमची गाडी आहे चरणी इथं चरणपची मोठी आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला चालत जावं लागतंय. आमची गाडी गेली पुरं चराची नाही. या तुम्ही माझ्या पाठी. आता मागा खूप जण आहेत. किती किलो होईल? तरी
8-10 किलो हे असा पहिला झालाय आपल्या इतिहासात की गाडीत एवढी माणसं आहेत आणि आपण आजवर असा चालवलाय. कारण की काहीच भेटलं नाही आपल्या लहानाला. रस्ते नाही काय नाही. हे असं तुम्ही कुठं बघला वगैरे कुठंच नाही. अजिंक्य बघ कसं आणि लांबच दरवाजा उघडून तुला आता पटकन उडी मारायची. आणि पुढे ड्रायव्हर आणि गाडी कुठे तर नेलं. सर्पमित्र सोहम. आपण चाललो आर्यन याला सरोवरला. आर्यनच्या प्रकारला आर्यन आपण आता दक्षिण आडीत पग चढला. त्याला तर उत्तर आडीत उत्तर आडी उत्तर आडीत आडी उत्तर आडीत सरळ झालो. दक्षिण आडीतून घेतला त्याला. खूप दमलेला आहे. खूप दमलाय तो. खूप दमला आणि सर्पमित्र मात्र हाच प्रयत्न करतात की तो कसा जाईल. बिस्लरीचं पाणी देऊनही त्याच्या मनाला शांती मिळालेली नाही. चिमटा घे. आपला चिमटा आणला नाही त्याला आता हाताची नको त्याला खावा. आणि खूपच इथं गर्दी झालेली आहे. जाय नाही तो नाही ते बोलते मी चालू घारो नाही. आपल्यासोबत यायचंय मला तरी वाटतं.